चॅलेंजिंग होतं, पण मजा आली हे सगळं शिकायला. मी म्हणजे अनघा म्हणून इतक्या वर्षात जे केलं नाही ते या 2 महिन्यात केलं. आपल्यामध्ये जे नाहीये तसं पोर्ट्रे करायचं हे एक माझं नशीब चांगलं की मला इतकी चांगली सिरियल मिळाली, टायटल रोल मिळाला आणि मोहिनी. हे सगळ्यात मोठं आहे, कारण आरकेचा दूरपर्यंत संबंध नाही की तो मोहिनीच्या घरी पोहोचेल. नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलीचक्कर रिजनलमध्ये. आज आपल्या बरोबर गप्पांसाठी बसले आहे मोहिनी या मालिकेतले आरके आणि मोहिनी. तर सगळ्यात आधी तर खूप छान वाटतं तुम्हाला भेटून, आणि जो सीन, जी मालिका ज्या प्रकारे पुढे चालली गेली आहे ते पण बघून आम्हाला खूप मजा येते. तुम्हाला किती उत्सुकता आणि किती मजा येते? डेफिनेटली छान वाटतंय. ज्या वेळेला म्हणजे जेव्हापासून मालिका सुरू झाली आहे तेव्हापासून प्रेक्षकांचा जो प्रतिसाद आहे तो वाढता आहे. त्यामुळे ते बघून नक्कीच चांगलं वाटतंय, कारण एकतर वेगळी मालिका, वेगळी भूमिका, वेगळा कॅनव्हास, त्यामुळे धाकधूक असतेच दरवेळेला जेव्हा असं एक्सपेरिमेंट करतो कधी की अरे बापरे, हे कसं काय शिवधनुष्य असल्यासारखं आहे थोडंसं, की पटेल का किंवा प्रेक्षक ॲक्सेप्ट करतील का. पण आता आमची खात्री पटली की प्रेक्षक ॲक्सेप्टच नाही करत आहेत, तर त्याच्यावर आता प्रेमही करू लागले. त्यामुळे प्रेक्षकांचे आभार की तुम्ही या मालिकेवर भरभरून प्रेम करताय आणि ते असंच आमच्यावर करत राहा. मलाही खूप छान वाटतंय. माझी पहिली सिरियल असल्यामुळे मला खूप भीती होती की लोकांना, प्रेक्षकांना असतं की म्हणजे मला ते एक्सेप्ट करतील का ॲज अ हिरोईन म्हणून, ते त्यांना मी आवडेन का अशी भीती होती. पण नक्कीच त्यांचं प्रेम आता माझ्यापर्यंत पोहोचतंय सोशल मीडियाद्वारे किंवा वेगवेगळ्या ठिकाणांवरून, आणि खूप छान वाटतंय की कुठेतरी ते आता मला पाहतायत, त्यांना मोहिनी आवडतीये, तर खूप छान वाटतंय. आणि माझ्यासाठी तर सगळंच फ्रेश आहे. आणि आपली मोहिनीची जी स्टोरी आता हळूहळू पुढे चालली आहे, आणि आम्हालाही उत्सुकता असते, अरे अजून आता ह्यानंतर काय होणार आहे, पहिलं ते सांगा आम्हाला. आणि ते सगळं छान छान वाटतंय आणि खूप फ्रेश वाटतं. छान वाटतं. आणि स्टोरी जी आहे मोहिनीची ती खरंच युनिक आहे आणि इंटरेस्टिंग पण आहे, जसं आम्ही बघतोय. आणि जसं तुमचे कॅरेक्टर्समध्ये जे स्विच येत आहेत तुमच्या पण, तर जसा ह्यांचा कॅरेक्टर आहे, रूड आहे, त्यानंतर थोडासा डॉमिनेटिंग पण आहे, तर ते खऱ्यामध्ये कसे तुमच्याकडून जाणून घ्यायचं मला. नाही, आरके खूप म्हणजे आरके सुपरस्टार आहे, रूड आहे, उद्धट आहे, माणूस म्हणून चांगला नाहीये, तर हे सगळं आहे. पण समीर चांगला आहे. म्हणजे तसाच बघायला गेलं आरकेपेक्षा चांगला आहे, कम्पॅरेटिव्हली बरा आहे. पण नाही, पण को आर्टिस्ट म्हणून खूप चांगला आहे, समजून घेतो, मला त्याचे अनुभव सांगतो. मी नवीन असल्यामुळे मी खूप शिकते त्याच्याकडून, त्याच्या अभिनय करण्याचं जी स्टाईल आहे त्याच्याकडून शिकायला मिळतं. तर मला तर मजा येते आणि चांगला आहे समीर. चांगले तुम्ही नाही चांगली तुम्ही, तुमची पर्सनॅलिटी खरं तर खूप अशी बघितलं ना फर्स्ट, तर असं वाटतं की स्ट्रिक्ट आहेत आणि थोडंच बोलायला पाहिजे असं मला तर वाटतं, है ना. फर्स्ट इम्प्रेशन की स्ट्रिक्ट आहेत, तर थोडंसं जपून बोललेलं बरं. नाही, तू आत्ता बघितलं असशील या अटायर मध्ये म्हणून तुला वाटलं असेल, पण मी अदरवाईज अजिबातच असं नाहीये. हा, जरा सुरुवातीला ओळख होईपर्यंत असं वाटू शकतं की रिझर्व्ड आहे, पण ओळख झाल्यानंतर असं होतं की कुठून ओळख झाली याच्याशी, यायला हा काय अजिबात सोडत नाही, छळतो हा. त्यामुळे फार मजा येत असेल सेटवरती पण ह्यांच्याबरोबर काम करायला. तुमचा जो कॅरेक्टर आहे ऍक्टरचा आहे आणि तुम्ही एक स्वतः ऍक्टर आहात, तर तो जो रोल तुम्ही प्ले करताय तो किती कसा वाटतोय? डेफिनेटली चॅलेंजिंग आहे. कारण एकतर सगळ्यात मोठं आव्हान हे आहे की ते कुठलंही इमोशन, आपण जे स्टारडम बघतो मराठीतलं, ते त्या अर्थी स्टारडम नाहीये. म्हणजे ज्या पद्धतीने की प्रत्येक कॉन्ट्रोवर्सीची चर्चा व्हावी किंवा तुमच्या गाड्यांचे नंबर लोकांना पाठ असावेत आणि तुमची गाडी दिसल्यावर लोकांनी मागे पाठलाग करावा, अशा पद्धतीचं स्टारडम मराठीमध्ये नाहीये. ते कामाचं स्टारडम आहे की अरे मस्त काम करतो, त्याचं नाटक बघायला जाऊया, किंवा मस्त काम करतो ह्याची फिल्म बघायचीच आहे, हे स्टारडम आपल्याकडे जास्त आहे. पण मालिकेच्या निमित्ताने हे पात्र म्हणून हे प्रेक्षकांना बिलीव्ह करायला लावणं, त्याच्यावर विश्वास ठेवायला लावणं की हो, एक असं पात्र आहे काल्पनिक आणि ज्याचं असं स्टारडम आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये, तर हा सगळ्यात मोठा टास्क आहे. कारण ते कुठेही खोटं वाटू नये, एकतर कुठेही उपरी वाटू नये, सुपरफिशियल वाटू नये की ज्याच्यामध्ये अरे हे जरा म्हणजे कॅरिकेचरिस्ट चाललंय आता, म्हणजे फारच वरवर केल्यासारखं करते, तसं वाटू नये. ते मग जी काही त्या पात्राची स्टाईल असेल ती असं वाटू नये की अरे हे आम्ही बघितलंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता जर शाहरुख खानची जी पोज किंवा शाहरुख खानला आपण ओळखतो, खूप मोठे सुपरस्टार आहेत ते, तर
त्यांच्यासारख्याच जर मी गोष्टी करायला लागलो तर ज्यांनी बेस्ट पाहिले ते तुझं का बघावं त्यांनी, हो, बरोबर. हे माझं साधं म्हणणं आहे. त्यामुळे मग जे काही असेल ते आपलं स्वतःचं असावं. जे काही असेल ते दिग्दर्शकाशी बोलून किंवा त्यांच्याशी डिस्कस करून, स्क्रिप्ट रायटर्सशी, क्रिएटिव्ह लोकांशी बोलून आपण आपलं एक उभं करावं आणि जे लोकांना आवडेल यासाठी आपण मेहनत घ्यावी असं मला वाटतं. त्यामुळे तो मोठा टास्क होता की कुठेही ते कुणाची कॉपी वाटू नये, कुठेही ते अरे हा ह्याच्यासारखं करतोय किंवा हा आता, कारण आपल्याला सुपरस्टार म्हणल्यानंतर जे 2-4 चेहरे पटकन डोळ्यासमोर येतात त्यातली ही सगळी नावं आहेत. शाहरुख खान सर असतील, आपले राजेश खन्ना साहेब असतील, ही पटकन डोळ्यासमोर नावं येतात आणि त्यातलं एक जरी गोष्ट असं वाटलं की ह्याने उचलली तर म्हणजे मी स्वतः हेच म्हटलं असतं की अरे मी बेस्ट पाहिलं, मी तुझं कशाला बघू, तू तुझं काय बेस्ट आहे ते दाखव. त्यामुळे मग ते सगळ्यात मोठं आव्हान होतं आणि ते स्ट्रिक्टली मी फॉलो केलं होतं की मी कुणासारखंही अजिबात काही करणार नाही. जे काही असेल ते ओरिजिनल असेल माझं, मग ते प्रेक्षकांना आवडेल तरी किंवा नाही आवडलं तरी आपण काहीतरी चेंज करूया, आपण कॉपी काही करायचं नाही. किंवा डायलॉग डिलिव्हरी असेल किंवा कुठल्याच बाबतीत असं एकाही वेळेला वाटू नये की हे कुठून तरी उचललंय. सो हा एक मेन होता. आणि अगेन मी म्हटलं तसं की कुठलंही ते उपरी वाटू नये, ते आतून आलेला तितका हा खरंच माजुरडाच आहे किंवा हा तसाच आहे असं वाटावं, हा प्रयत्न होता. त्यामुळे आणि आमचे दिग्दर्शकही आहेत ज्यांची ह्या सगळ्यामध्ये खूप प्रचंड मेहनत आहे आणि खूप हेल्पफुल आहे. कारण आम्ही सतत गप्पा मारतो, बोलतो की हे करेल का, हे करेल का, मग काही वेळेला हे आपण करून बघूया का, तर ते एखादा टेक आपण एक काम करू, हे करून बघू, जर वाटलं तर करूया. आणि टेक मध्ये जर ते झालं आणि ते म्हटलं की हे मला वाटतंय वर्क, एक घेऊन ठेवू आपण आपण वापरूया, हे लेट्स सी हे कसं वर्क होतंय. सो आम्ही या पद्धतीने ते हळूहळू बिल्ड करतोय कॅरेक्टर. छान छान, खूप छान वाटतं ऐकून की असं कोण आर्टिस्ट म्हणतं ना तर खूप छान वाटतं, कारण की सहसा कोणी एवढ्या लवकर असं म्हणत नाही. आणि तुमच्याकडून ऐकून खूप खरंच छान वाटलं. तुमच्यासाठी काय चॅलेंजिंग होतं? माझी पहिली सिरियल असल्यामुळे बऱ्यापैकी सगळंच माझ्यासाठी नवीन होतं आणि चॅलेंजिंग होतं. पण मोहिनी हे कॅरेक्टर जसं बाकीच्या सिरियलमध्ये आपण बघतो हिरोईन्सना, तसं नाहीये. ऑलराऊंडर कॅरेक्टर आहे. मोहिनीला सगळं येतं. मोहिनी मेकअप आर्टिस्ट आहेच. मोहिनी एक चांगली अभिनेत्री आहे, हे कळणार आहे काही. हो हो, कळतंय आम्हाला. दिसून येते हळूहळू. तिला बस चालवता येते, सेल्फ डिफेन्स येतो, फायटिंग येते, तर घरकाम येतंय, तिला ती सगळ्यांची काळजी घेते. तर अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी मोहिनीला येतात. तर मग माझ्यासाठी हे चॅलेंजिंग होतं की ते मला अशा प्रकारे दाखवायचं की ते लोकांना पटलं पाहिजे की एका मुलीला हे सगळं येऊ शकतं. तर तेवढ्या जेन्युअनली ते केलं पाहिजे आपण. तर हे सगळं शिकून घेऊन ते करणं माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं. पण मजा आली हे सगळं शिकायला. मी म्हणजे अनघा म्हणून इतक्या वर्षात जे केलं नाही ते या 2 महिन्यात केलं. पण हे सगळं शिकायला, या प्रोसेसला खूप मजा आली. राईट. आणि हे तुझं फर्स्ट ऑडिशन होतं आणि सिलेक्ट झाली की ह्या आधी पण तू सिरियलसाठी ऑडिशन? मी दिल्यात सिरियलसाठी ऑडिशन्स माझ्या चालू होत्या आणि माझं नशीब चांगलं की मला इतकी चांगली सिरियल मिळाली, टायटल रोल मिळाला आणि मोहिनी माझ्या पदरात पडली. राईट. तुम्हाला कसा अप्रोच झाला ह्या सिरियलचा, त्याची स्टोरी काय आहे? मला खरं तर जेव्हा फोन आला आणि सांगितलं की असं असं आहे आणि कॅरेक्टर असं असं आहे तर मजा येईल करायला. वैभव चिंचाळकर डिरेक्टर दिग्दर्शक आहेत, त्यांचा फोन आला होता आणि ते मला म्हणाले की समीर, मी तुला एवढी गॅरंटी नक्की देतो की तुला मजा येईल हे करायला. कारण आपल्यामध्ये जे नाहीये तसं पोर्ट्रे करायचं हे एक हाव म्हणा किंवा एक लोभीपणा प्रत्येक ऍक्टरमध्ये असतो की हे मला मिळायला पाहिजे, हे मला मिळायला पाहिजे. आणि देवदयेने आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मला हे प्रत्येक प्रोजेक्ट गणित मला करता आलंय की जे मी कधी ट्राय केलं नव्हतं. जसं मागच्या याला वेगळाच कॉमेडी आणि डार्क कॉमेडी सारखा एक काहीतरी रोल होता. त्याच्या आधी पण केलेली सगळी कॅरेक्टर्स तशी होती. सो यावेळेला मला ती एक किक जास्त मला बसली की अरे हे वेगळं आहे, पण वेगळं आहे म्हटल्यानंतर मग बऱ्याच गोष्टी त्या ओघाने येतात पण की ज्या तुमच्यात नाही आहेत त्या पद्धतीने आपण पोर्ट्रे करू शकू का. सो ते आल्यानंतर मला खरं तर शॉक होता की म्हटलं अरे हे कसं काय अप्रोच होणार किंवा आपण हे जमेल का किंवा हे काय असेल. पण उत्सुकताही तेवढीच होती. त्यामुळे मग मी नंतर जेव्हा भेटलो आणि त्याच्यानंतर स्टोरी ऐकली किंवा त्याच्यानंतर मग नंतर आमची स्क्रिप्टची रीडिंग झाली, त्यानंतर असं वाटलं की अरे हे करायला पाहिजे, हे फारच इंटरेस्टिंग आहे आणि ॲक्टर म्हणून हा चान्स आपण घेतलाही पाहिजे आणि त्याचा 100 नाही 1000% वापर केला पाहिजे. आणि जशा प्रकारे आता ही सिरियल पुढे चालली आहे आणि लोकांना जेवढी आवडते, एक असा मेसेज तुम्हाला भेटला असेल ऑडियन्स कडून DM थ्रू किंवा कुठे स्पॉटेड, तर तो कुठला मेसेज तुम्ही शेअर करायला? मला कालचंच एक गोष्ट सांगायची आहे कारण ते खूप ताजी आहे. म्हणजे सिरियल रिलेटेड आपला जिओ हॉटस्टारवरती 7 वाजता एपिसोड अपलोड होतो.
जो काल झाला नाही, काहीतरी टेक्निकल ग्लिच होता त्याच्यामुळे झाला नाही. आणि मला बऱ्यापैकी DMs आले इंस्टाग्रामवरती की का नाही मॅम अपलोड झालाय. आम्ही रोज बघतो आणि सकाळ सकाळच मी बघते आणि आम्हाला अपलोड नाही झालाय म्हणून म्हणजे मला खूप वाईट वाटतंय आणि आम्हाला परत जुने एपिसोड्स बघायला लागतात. असं विदिन 2 तासात मला मेसेजेस आले आणि मला खूप छान वाटलं. मी माझ्या डिरेक्टर सरांना पण दाखवलं की सर असे मेसेज येतात, कारण नवीन सिरियल आहे, 1 महिना टेलिकास्ट होऊन झालाय आणि असं प्रेम मिळते हे बघून मला खूप छान वाटलं खूप छान आणि वाटलं. खूप आनंद झाला. आनंद झाला. तुमच्याकडे असं कुठला मला एक परवा आता मी पुण्यात होतो आणि तेव्हा एक आजी मला भेटल्या सारसबागेमध्ये. त्या दर्शनाला आल्या होत्या आणि त्या माझ्याकडे अशा इकडून बघत होत्या. मग नंतर आल्या आणि त्या मला म्हणाल्या, ते नवीन मालिका सुरू झाली ते तुम्हीच आरके आहात ना तुम्ही? म्हटलं हो. तर मला वाटलं की आता काहीतरी चांगलं बोलली. किती वसवस करता हो असं म्हणाले आणि त्याच्यावर म्हटलं अहो ते काम आहे. नाही नाही ठीक आहे, काम आहे, छान वाटलं तुम्हाला भेटून, पण फार वसवस करता त्या सिरियलमध्ये असं म्हणून ते त्यांच्या परत दर्शनाला गेल्या. मी म्हणलं अरे वसवस करता. तर म्हणलं ठीक आहे, पण ही पावती आहे प्रेक्षकांची आणि प्रेक्षक बघताय त्याचा आनंद आहे आणि पुढे पुढे अजून इंटरेस्टिंग गोष्टी येणार आहेत मोहिनी आणि आरकेच्या आयुष्यात आणि या सिरियलमध्ये. त्यामुळे मजा येते, आम्हाला करताना मजा येते, त्यामुळे तुम्हाला बघताना ती येईल याची खात्री आहे. खात्री आहे. आणि आरकेचा तो रूप बघून खरंच आम्हाला पण असं वाटतं की असं का वागते आरके, असं नाही वागायला पाहिजे, मोहिनी बरोबर असं का करतं. पण एक त्या कॅरेक्टरमध्ये स्वतःला एवढं इन्व्हेस्ट करणं पण इम्पॉर्टंट असतं, कारण की लोकांपर्यंत तेवढं पोहोचायला पाहिजे आणि ते तुम्ही करताय आणि खूप छान वाटतंय ते पण. आत्ता सिरियलमध्ये सध्या पुढे काय आम्हाला इंटरेस्टिंग बघायला भेटणार आहे ते थोडंसं सांगितलं तर. एकतर आता मी फार काही डिटेल सांगत नाही, पण तुम्ही बघा की हे मोहिनीचं घर आहे आणि तिथे आरके आलाय. तर तो का आलाय हे सगळ्यात मोठं आहे, कारण आरकेचा दूरपर्यंत संबंध नाही की तो मोहिनीच्या घरी पोहोचेल. पण तो आज आलाय बुवा, तर आता ते का आलाय आणि इथे येऊन हा काय करणार काय, किंवा म्हणजे त्याला मोहिनीने बोलवलंय का, हा स्वतः आलाय का, इथे राडे करायला आलाय का काय, माहिती नाही. पण तो आलाय इथे एवढं नक्की आहे. त्यामुळे तुम्ही बघत राहता, पुढे इंटरेस्टिंग काहीतरी घडणार आहे. कारण सेटवर भेटणं हे नॉर्मल होतं, कारण आम्ही एकाच सेटवर काम करत होतो आणि हे. पण आता मोहिनीच्या घरी जर आरके येत असेल तर काहीतरी मोठं झालंय हे एवढं नक्की आहे. तर ते आता काय ते बघण्यासाठी आमचे एपिसोड्स बघत राहा. तुमच्याकडून काय तुम्हाला ऍड करायचं आहे? नाही, नक्कीच आरके मोहिनीच्या घरी आला आणि म्हणजे धमाका होणार आहे काहीतरी. तर आमच्यासाठी स्क्रिप्ट वाचताना ते धमाकाच होतं. तर नक्कीच तुम्हाला बघायला मजा येणार आहे. बघत राहा आणि त्यानंतर सुद्धा खूप छान म्हणजे स्टोरी एक वळण घेणार आहे. तर नक्कीच प्रेक्षकांना मजा येणार. खूप मजा आहे आणि खूप छान वाटलं गप्पा मारून. आपण असंच परत भेटत राहू, मी सेटवरती येत राहील, असेच इंटरव्ह्यूज आपण करत राहू. फॅन्ससाठी स्वीट लवली मेसेज. प्रेम करतच आहात तुम्ही आमच्या मालिकेवर, आमच्या प्रत्येक कॅरेक्टरवर, प्रत्येक पात्रावर. तर हे प्रेम तुमचं दिवसेंदिवस वाढत राहो आणि ते वाढत राहो यासाठी आम्ही मेहनत नक्की घेतोय आणि घेत राहू. पण तुम्ही आमच्यावरचं प्रेम कमी करू नका आणि आमची मालिका बघत राहा. आता तर मालिकेची वेळही वाढली आहे, 15 मिनिटं एक्स्ट्रा तुम्हाला बघायला मिळतात. रोज 7:45 ते 8:30, त्यामुळे पाऊण तासाची मालिका आहे. पाऊण तास 15 मिनिटं आम्ही जास्त तुम्हाला भेटणार आहोत. याचा आम्हालाही आनंद आहे आणि होपफुली तुम्हालाही असेल. त्यामुळे प्रेम असंच राहू देत. आम्ही मेहनत करतोय आणि जास्तीत जास्त तुम्हाला आवडेल, तुमचं मनोरंजन होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. सेम जसं आरके बोलला तसंच की आम्ही पाऊण तास आता भेटतोय तुम्हाला 7:45 ते 8:30 कलर्स मराठीवरती आणि कधीही जिओ हॉटस्टारवर तुम्ही आम्हाला बघू शकता. आणि असंच प्रेम करत राहा मोहिनी आणि आरकेवरती आणि पूर्ण मोहिनी या सिरियलवरती. आणि नक्कीच फिल्मी गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर येस.